आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सिंपल स्ट्रेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधील टाइप 1B प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे जे काही इंटरमिडिएट सेक्शन वरती जे काही फोर्स अप्लाइड होतात त्यावरील न्यूमरिकल नंबर 9 पाहणार आहोत. अ कॉम्पोजिट बार कॉम्प्रेसिंग ऑफ अल्युमिनियम अँड स्टील इज ॲज शोन इन फिगर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. जो काय अननोन पी आहे आपल्याला तो फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. नेट इलॉंगेशन प्रोड्यूस्ड इन द बार इज. टोटल चेंज इन लेंथ आपल्याला 2 mm दिलेले आहे. टेक ES म्हणजे यंग मॉड्युलस फॉर स्टील. जो काय स्टीलचा सेक्शन आहे त्याच्यासाठी यंग मॉड्युलस किती दिलाय 20 × 10⁴ न्यूटन पर mm². त्याचबरोबर अल्युमिनियम साठी किती दिलाय 7 × 10⁴ न्यूटन पर mm². हा अल्युमिनियम पासून बनवलेला सेक्शन आहे आणि हे दोन सेक्शन स्टील पासून बनवलेले आहेत. आणि डायग्राम मध्ये काय दिलाय, हा स्टील सेक्शनचा एरिया 75 mm², ह्या स्टील सेक्शनचा एरिया 75 mm², त्याचबरोबर या अल्युमिनियमचा क्रॉस सेक्शनल एरिया 300 mm². तर या टाइपचे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपण काय करत असतो, तर दिलेली बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे की नाही हे सर्वप्रथम चेक करत असतो. मग ते चेक कसे करतो आपण, तर समेशन ऑफ Fx इज इक्वल्स टू 0. सर्व एक्स ऍक्सिस वरील फोर्सेसची ऍडिशन जर का 0 आली तर आपली बॉडी कशी असते, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असते. आणि इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असल्यानंतर आपण काय करतो, याचे फोर्स रिझोल्युशन करत असतो. मग सर्वप्रथम ही बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे का चेक करूया. राईट साइडला जाणारे फोर्सेस कसे घेतो, पॉझिटिव्ह. लेफ्ट साइडला येणारे फोर्सेस कसे घेतो, निगेटिव्ह. आता हा 2p राईट साइडला चालला म्हणून काय करतो +2p. नेक्स्ट हा 4p लेफ्ट साइडला चालला म्हणून -4p. नेक्स्ट हा 4p राईट साइडला चालला म्हणून +4p. नेक्स्ट हा 2p लेफ्ट साइडला येतो म्हणून काय झाला -2p. सर्वांची कॅल्क्युलेशन करूया. हा +2p -2p कॅन्सल झाला. हा -4p हा +4p कॅन्सल झाला. म्हणजे किती आलं आन्सर आपलं 0. 0 आन्सर काय आलं, एक्स ऍक्सिस वरील सर्व फोर्सेसची ऍडिशन किती आली 0. म्हणजेच दिलेली बॉडी कशी आपली इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे. इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे म्हणून काय करायचं, आता फोर्स रिझोल्युशन करायचं. कसं करतो, हा सेक्शन नंबर 1, 2, 3 एका खाली एक असे ड्रॉ करून घेत असतो. 3 सेक्शन ड्रॉ केल्यानंतर स्टार्टिंगचा फोर्स आणि एंडिंगचा फोर्स कसे असतात, फिक्स असतात. ते कधीही चेंज होत नाहीत. त्यामुळे काय करायचं, ऍज इट इज ड्रॉ करूया. हा 2p काय करतोय, कॉम्प्रेसिव्ह आहे. तसंच हा 2p कसा आहे, लास्ट सेक्शनला कॉम्प्रेसिव्ह आहे. आता हा 2p आणि हा 2p आपल्याला माहित आहे. यांना काय करूया, बॅलन्स करूया. बॅलन्स कसं करतो, इक्वल अँड ऑपोजिट. इक्वल म्हणजे जेवढा फोर्स आहे तेवढाच लावायचा. किती आहे तो 2p. आणि ऑपोजिट म्हणजे जर हा राईटला चालला असेल तर त्याला लेफ्टला अप्लाय करा. हा झाला इक्वल आणि हे झाले ऑपोजिट. म्हणजे पहिला सेक्शन ऑटोमॅटिक काय झाला, आपला बॅलन्स झाला. त्याचप्रमाणे लास्ट बघा, हा सुद्धा फिक्स आहे कॉम्प्रेसिव्ह 2p. याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार, इक्वल अँड ऑपोजिट. इक्वल म्हणजे किती, तिकडे 2p आहे, इकडे सुद्धा 2p. ऑपोजिट म्हणजे काय, हा जर या साईडला चालला असेल तर त्याला त्याच्या विरुद्ध दिशेला काय करायचं, आपले ऑटोमॅटिक आपले काय झाले, 2 सेक्शन रिझॉल्व्ह झाले. आता राहिला हा सेक्शन. हा सेक्शन बॅलन्स करण्यासाठी काय करतो बघा, याला नाव देऊ आपण AB BC CD. इथं सुद्धा नाव देऊया ABCD. हा AB BC CD सेक्शन काय केला आपण इथं ड्रॉ केला. आता बघा बी लाईन वरती ही सुद्धा B ची लाईन आहे, ही सुद्धा B ची लाईन आहे. यावरती नवीन फोर्स किती आला 2p. याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करायचं, इक्वल अँड ऑपोजिट फोर्स अप्लाय करायचा. इक्वल म्हणजे किती असणार आहे 2p ऍज इट इज. आणि ऑपोजिट म्हणजे हा जर या साईडला जात असेल तर त्याला आपण काय करायचं, त्या साईडला पाठवायचं. परंतु ऑलरेडी बी लाईन वरती एक फोर्स आहे, किती आहे तो 4p. कोणत्या डायरेक्शनला आहे, या डायरेक्शनला चालला. ऍज इट इज आपण काय करायचं, इथं 4p ड्रॉ करायचं. आता हा चालला या साईडला, हा चालला या साईडला, म्हणजे काय ऑपोजिट इन डायरेक्शन. ऑपोजिट इन डायरेक्शन असतील तर काय करतो आपण, सबस्ट्रॅक्शन करतो. म्हणजेच 4p - 2p किती येणार 2p. म्हणजे फायनल आपला आन्सर किती आलं 2p. आता विषय राहतो डायरेक्शनचा. डायरेक्शन कोणती देतो आपण, लार्ज फोर्स. 2 आणि 4 मध्ये मोठा कोणता आहे, 4 आहे. कोणत्या साईडला चालला, या साईडला, म्हणून डायरेक्शन त्याची मोठ्याची डायरेक्शन इथं 2p ला द्यायची. आता हा 2p या साईडला चालला, याला बॅलन्स करण्यासाठी काय करणार, इक्वल अँड ऑपोजिट. इक्वल म्हणजे किती 2p आणि ऑपोजिट म्हणजे हा जर या साईडला चालला असेल तर त्याला त्या साईडला पाठवायचं.
झालं ऑटोमॅटिक विदाउट कॅल्क्युलेशन आपले तीनही फोर्स काय झाले रिझॉल्व्ह झाले. आता आपण हे जे नवीन आन्सर काढले ते बरोबर आहे का रॉंग आहे चेक करण्यासाठी अजून एक स्टेप करूया. ती कशी करायची बघा. हा नवीन फोर्स किती आला 2p. याला बॅलन्स करण्यासाठी काय करायचं इथे इक्वल आणि ऑपोजिट लावायचा. इक्वल म्हणजे किती 2p आणि ऑपोजिट म्हणजे हा जर या साईडला चालला असेल तर त्याला आपण या साईडला लावायचा. हा झाला इक्वल आणि ऑपोजिट. परंतु सी वरती ऑलरेडी एक फोर्स आहे या लाईन वरती किती आहे तो 4p. कोणत्या डायरेक्शनला चालला त्या डायरेक्शनला अप्लाय करूया. किती आहे तो 4p. हा लेफ्ट साईडला चालला हा राईट साईडला चालला म्हणजे काय ऑपोजिट इन डायरेक्शन. ऑपोजिट इन डायरेक्शन असल्यावर काय करतो सबट्रॅक्शन. मग 4 मधून 2 गेल्यानंतर किती राहिलं 2. ऑलरेडी आपण लिहिलेलं. विषय राहतो डायरेक्शनचा. डायरेक्शन कोणती देतो लार्ज फोर्स. 2 आणि 4 मध्ये लार्ज कोणता आहे 4. कोणत्या साईडला चालला या साईडला म्हणजेच याला सुद्धा ह्याच डायरेक्शनला द्यायचं. ऑलरेडी आपण दिलेली आहे. म्हणजे जी काय प्रोसेस आपण केलेली आहे ते 100% करेक्ट आहे. आता काय करूया चेंज इन लेंथचा जो काय फॉर्म्युला आहे तो अप्लाय करून आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. टोटल चेंज इन लेंथ 1 2 3 सेक्शन असल्यामुळे काय करणार चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 1 प्लस ऑर मायनस चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 2 प्लस ऑर मायनस चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 3. तर आता आपल्याला चेंज इन लेंथचा फॉर्म्युला माहित आहे काय असतो तो PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 1 प्लस ऑर मायनस. सिमिलर दुसऱ्यासाठी लिहूया PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 2 प्लस ऑर मायनस PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 3. आता यामध्ये सर्व व्हॅल्यू पुट करूया. पहिला सेक्शन बघा कसा आहे कॉम्प्रेसिव्ह निगेटिव्ह म्हणून मायनस. पहिल्यासाठी फोर्स किती आहे 2p. नेक्स्ट लेंथ किती आहे त्याची पहिल्या सेक्शनची 1 मीटर इंटू 1 मीटर. मीटरचा mm कसं करतो इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय पहिल्याचा एरिया किती आहे 75 mm². ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट त्याचा यंग मॉड्युलस स्टीलचं मटेरियल आहे त्यामुळे काय स्टीलसाठी यंग मॉड्युलस किती आहे 20 इंटू 10 टू द पॉवर 4. ऑलरेडी न्यूटन पर mm² मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट दुसऱ्या सेक्शन साठी बघा कसे आहे टेन्साइलला पॉझिटिव्ह घेतो म्हणून प्लस ब्रॅकेट मध्ये त्याचा फोर्स किती आहे ट्वाइस p इंटू त्याची लेंथ किती आहे दुसऱ्या सेक्शन साठी 1.5 मीटर. मीटरचा mm कसं करतो इंटू 10 टू द पॉवर 3 करत असतो. हे जे काही युनिट कन्व्हर्जनचा पार्ट आहे तो आपण व्हिडिओ युनिट कन्व्हर्जन असा नावाचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण सर्व A to Z युनिट कन्व्हर्जन पाहिले. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर 2p इंटू 1.5 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय दुसऱ्या सेक्शनचा एरिया किती दिलाय 300 mm². ऑलरेडी mm² मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. यंग मॉड्युलस बघायचा किती आहे अल्युमिनियम साठी 7 इंटू 10 टू द पॉवर 4. नेक्स्ट थर्ड सेक्शन बघा मायनस कारण कॉम्प्रेसिव्ह आहे त्याचा फोर्स किती आहे 2p. लेंथ किती आहे त्याची थर्ड सेक्शन साठी 1 मीटर. मीटरचा mm कसं करतो इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय थर्ड सेक्शनचा एरिया किती दिला 75 mm². ऑलरेडी mm² असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. यंग मॉड्युलस कोणता मटेरियल आहे स्टील साठी यंग मॉड्युलस कोणता दिला 20 इंटू 10 टू द पॉवर 4. सर्व व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट करूया. यात पण 2p आहे यात पण 2p आहे यात पण 2p आहे. कॉमन काढूया 2p कॉमन काढला आतमध्ये काय राहते बघा मायनस 1 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 75 इंटू 20 इंटू 10 टू द पॉवर 4. नेक्स्ट यातनं पण 2p काढल्यानंतर काय राहणार प्लस 1.5 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 300 इंटू 7 इंटू 10 टू द पॉवर 4. हे मायनस आहे डिजिट 2p बाहेर काढल्यानंतर काय राहिलं 1 इंटू 10 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 75 इंटू 20 इंटू 10 टू द पॉवर 4 ब्रॅकेट कम्प्लीट. ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ऍज इट इज खाली लिहूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 1 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये 75 इंटू 20 इंटू 10 टू द पॉवर 4 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आला आन्सर आपलं हे 2p ऍज इट इज मायनस सुद्धा ऍज इट इज ब्रॅकेट मध्ये 6.66 असं
6666 लास्ट 7 आहे म्हणून डायरेक्ट 7 घेऊया इंटू 10⁻⁻5 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस ॲज इट इज. सेकंड साठी बघा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 1.5 इंटू 10⁻3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये 300 इंटू 7 इंटू 10⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं 7.142 इंटू 10⁻⁻5 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस. आता इथं बघा वन ॲज इट इज सर्व डायमेन्शन सेम आहेत. इथं सुद्धा स्टील एरिया सेम आहे, लेंथ सुद्धा सेम आहे म्हणून काय होणार हेच कॅल्क्युलेशन इथं रिपीट होणार. कॅल्क्युलेट न करता डायरेक्ट आपण लिहूया 6.667 इंटू 10⁻⁻5 या तिघांचे ऍडिशन करून इथं आपण नोट डाऊन करूया. फर्स्ट मायनस 6.667 इंटू 10⁻⁻5 फर्स्ट ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये 7.142 इंटू 10⁻⁻5 सेकंड ब्रॅकेट कम्प्लीट मायनस थर्ड ब्रॅकेट मध्ये 6.667 इंटू 10⁻⁻5 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस आन्सर किती आलं मायनस 6.192 इंटू 10⁻⁻5 आणि टोटल चेंज इन लेंथ आपल्याला ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे की ते इलॉंगेशन प्रोड्युस्ड इन द बार इज 2 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे काय करायचं युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या व्हॅल्यूला ही काय इंटू आहे त्याला इकडच्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार डिवाइड होणार. देअरफॉर ट्वाइस p इज इक्वल टू हे इथंच ठेवूया हे इंटू इकडे आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार म्हणून काय होणार 2 डिवाइडेड बाय मायनस 6.192 इंटू 10⁻⁻5 कॅल्क्युलेट करूया. 2 डिवाइडेड बाय ब्रॅकेट मध्ये मायनस 6.192 इंटू 10⁻⁻5 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू मायनस 32,299.74 1. आता हा 2 इंटू पी आहे इकडं 2 काय इकडं पी ला इंटू आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार डिवाइड होणार. देअरफॉर पी इज इक्वल टू आलेला आन्सर डिवाइडेड बाय 2 करायचं मायनस 32,299.741 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच आपला आन्सर फायनल पी किती येणार कॅल्क्युलेट करूया. जे काय आन्सर आहे डिवाइडेड बाय 2 फार मोठी व्हॅल्यू आली त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करतो ENG बटन प्रेस करतो म्हणजेच किती आलं मायनस 16.149 म्हणजेच 50 आलं म्हणजेच 15 लिहू शकतो इंटू 10⁻3 आणि युनिट काय असणार 4चं न्यूटन. याचाच आपण रिप्लेस कसं करू शकतो 10⁻3 म्हणजेच काय असतं किलो असतं म्हणून काय होणार मायनस 16.15 किलो न्यूटन. इथं आपलं आन्सर मायनस मध्ये आलंय म्हणजेच आपण असं लिहू शकतो कॉम्प्रेसिव्ह इन नेचर. आपलं आन्सर काय आहे निगेटिव्ह मध्ये आलं म्हणून काय झालं कॉम्प्रेसिव्ह इन नेचर. जर का पॉझिटिव्ह आलं असतं तर काय असतं टेन्साइल इन नेचर. तर एकंदरीत या चॅप्टर मधील प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यातील सर्व न्यूमरिकल आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा या टाईपवरील हा शेवटचा न्यूमरिकल होता. याच्या अगोदर आपण बरेच याच्या रिलेटेड डिफरंट मेथडने आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले आहेत. तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो तिथून त्या सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त या गोष्टी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चाला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.